अगोदर आपण आगाशी नगरीमध्ये हा संघाला पाहिलं होतं. चांगला तो प्रभावित करणारा खेळ त्यांचा राहिला होता, परंतु आज पुन्हा एकदा मैदानामध्ये आहेत. यावेळेला बारोंडा 11 फुलपाडा नगरीतील तो संघ, बंटी गावसन संपूर्णतः तो टीम. हालो 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 चेक, थोडंसं हॉर्निंग येते मित्र. हालो चेक. हालो चेक, हालो चेक, हालो हालो. हालो चेक. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 7 धावा धाफाकावर. केतन येतोय चांगल्यारीत्या गॅदर. तोपर्यंत पहिल्या 6 चेंडूंमध्ये धावफकावर 8 धावा. येतोय पुन्हा एकदा डीजेमॅनच्या दिशेनं आणि त्यानंतर पुन्हा एकदा या स्पर्धेचा आपण लेखाजोखा ऐकणार आहोत. यस, मुख्य स्क्रीनवर आपण पाहतोय तो प्रेक्षक राजा वर्ग. आलेली संघ कोणाची फॉर्मॅलिटीज आपण बाकी असेल तर आयोजकांकडे ती पोचवायची आहे मित्रांनो, याची देखील नोंद घ्या. 1.1 चेंडूंचा खेळ. 9 धावा आतापर्यंत धावफकावर आहेत. दोन संघातील ती लढत, एकीकडे बारोंडा 11 फुलपाडा तर दुसरीकडे SSP एकनिष्ठ बोळीन संघ आता फलंदाजी करतोय. 2 सलामीवर बॅटर, एकीकडे प्रयांश आहे, दुसरीकडे दिप्तेश आहे आणि ती जोडी आतापर्यंत चांगला खेळ मैदानामध्ये दाखवत आहे. दुसरीकडे बारोंडा 11 फुलपाडा नगरीतील तो संघ ह्या मैदानामध्ये आतापर्यंत चांगला खेळ सातत्यानं त्यांचा राहिलाय असा तो संघ आहे. त्या दोन संघातील ती लढत आतापर्यंत पाहतोय. 1.2 चेंडूंचा खेळ होत असताना 10 धावा धावफकावर. ऑनफिल्ड मिहिर घाग, मिहिरला देखील आज आपण खेळताना पाहतोय. पुन्हा एकदा सिंगल, तो प्रयत्न होतो परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या कारणास्तव सिंगल धावेने दुसरं षटक हाताळण्यासाठी आता कैलास आहे. पहिलं षटक प्रशांत होता, 6 मध्ये 8 धावा खर्ची पडला आणि त्यानंतर कैलास आतापर्यंत ती ॲक्युरेसी दाखवत असताना पहिल्या 3 मध्ये 3 आहेत. धाफक 11 धावा धाफकावर येत असताना 2 सलामीवर बॅटर, एकाला रोकायचंय तर दुसऱ्याला त्या मैदानामध्ये टोकायचंय, परंतु यावेळेला रोखलं जातोय चेंडू सीमा रेखापार. पहिला गडी परताळतोय डगआउटच्या दिशेनं. यस डीजे, विकेट पडतोय, बाउंड्री येतोय, त्यानंतर वाचवत जा मित्रा. 11 धावा आतापर्यंत धावफकावर येतात. पहिल्या 4 चेंडूमध्ये 3 धावा खर्ची पडत असताना प्रभावित केले कैलासनं. ज्या प्रकारची ती गोलंदाजी हाताळले. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत पहिल्या 5 मध्ये 4 धावा खर्ची पडत असताना 1.5 चेंडूंचा खेळ, 12 धावा ह्या धावफकावर आहेत. लोअर फुलटा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला गॅदर आणि
पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 13 धावा धावफलकावर आहेत. 12 आहेत. यस बंटी 12 आहेत. स्क्रीनवर 13 दिसल्या त्या कारणास्तव 13चा कॉल दिला. पहिल्या 12 मध्ये 12 धावा धावफलकावर आहेत. गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग 2025 सीझन 6 पहिल्या वर्षाचा चॅम्पियन संघ जय दुर्गेश 11. दुसऱ्या वर्षामध्ये आपण आलो होतो त्यावेळेला तेजस 11चा तो संघ. तिसऱ्या वर्षामध्ये टीम सायबा. चौथ्या वर्षामध्ये पुन्हा एकदा तो दुर्गेश 11 जय दुर्गेश 11चा संघ होता. पाचव्या वर्षामध्ये अर्थातच पाचचं वर्ष सायबा बी आणि यंदाचं 6वं वर्ष. एक भव्य दिव्य असं आयोजन नियोजन ह्या स्पर्धेचं आमच्या डावीकडे पाहिलं तर ती मुख्य आकर्षित करणारी ती भव्य दिव्य स्क्रीन, ती खेळपट्टी, त्या आउटफील्ड, हे सर्व काही प्रेमात पाडणार आहे. ह्या स्पर्धेच्या ट्रॉफीज पहिल्या 4, त्यानंतर त्या पाचच्या 4 आपण पाहतोय. इंडिव्हिज्युअल पारितोषिक हे सर्व काही प्रभावित करणार. आणि संध्याकाळच्या सत्रात वाढती ती प्रेक्षकांची गर्दी. मान्यवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मॅचच्या दिशेनं आतापर्यंत धावफलक 13 धावा धावफलकावर. 2.1 चेंडूंचा खेळ. मिहीर आता गोलंदाजी मार्कवर आहे. सातत्यानं आपण पाहतोय एक बेस्ट एडिटर म्हणून मिहीरकडे पाहिलं जात आहे. आणि आज मिहीर गोलंदाजी मार्कवर देखील त्या प्रकारचा तो खेळ दाखवतोय. पहिल्या 2 चेंडूमध्ये 1 धाव खर्ची पडतो मिहीर. पुन्हा स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये यावेळेला क्रिकेटच्या मैदानात आता फुटबॉल आहे परंतु चांगल्यारीत्या गॅदर मिहीर आहे. पहिल्या 3 मध्ये 2 धावा धावफलकावर खर्ची पडत असताना आतापर्यंत धावफलक 14 धावा ह्या धावफलकावर. पुन्हा पंच अर्थातच अल्केश पाटील आज पंचांच्या भूमिकेमध्ये स्वतः आयोजक आहेत आणि संपूर्णतः ती टीम गुरुदत्त क्रिकेट क्लब, संपूर्णतः तो क्रिकेट क्लबचा तो संघ आलेले ते संपूर्णतः मनवेलपाड्यातील ग्रामस्थ आज आपल्या स्पर्धेला डायरेक्ट हिट काम फिट मिहीर घाग. यस डीजे. येस थँक्यू. मिहीरनं आतापर्यंत ते प्रभावित केले. ज्या प्रकारच्या आतापर्यंत तो गोलंदाजी हाताळतोय पुन्हा एकदा तोच प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये नवीन फलंदाज आता वरून येतोय. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. धावेंना ते रोख लगावलंय. पहिल्या षटक्यामध्ये 8, दुसऱ्या षटक्यामध्ये 4 आणि मिहीरनं आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा खर्ची पडत असताना आता तो शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा मिहीर सज्ज आहे. 5 मध्ये 3. आता शेवट कोणासाठी गोड आहे. ऑफसाईडच्या दिशेनं धावचीची संधी परंतु ह्या वेळेला चांगला बॅकअप होता. कैलास होता आणि पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 3 षटकांचा खेळ 18 चेंडूंचा खेळ होत असताना 16 धावा ह्या धावफलकावर आहेत. मनीष राऊत साहेब आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम साहेब. आज संपूर्णतः गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आलेले संपूर्णतः मनवेलपाड्यातील ग्रामस्थ वरिष्ठ व्यक्ती ह्या स्पर्धेला संध्याकाळच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं आजचा पहिला दिवस MPLचा आणि ह्या संध्याकाळच्या सत्रात अनेक मायबाप प्रेक्षक राजा वर्ग अनेक मान्यवर ह्या स्पर्धेला भेट देत असताना आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आज गुरुदत्त क्रिकेट क्लब मनवेलपाडा आणि संपूर्णतः ग्रामस्थ आपलं सहर्ष स्वागत करीत आहेत. 16 धावा धावफलकावर
ऑनसाईडच्या दिशेनं धावचीची संधी आणि आता वरुणला जसा येतोय तसा परताळायला लागतं. तीन चेंडू SSP एकनिष्ठ बॉलिंग संघ आतापर्यंत थोडासा हताश आहे, थोडासा निराश आहे. आतापर्यंत त्या धावा या धावफलकावर तितक्याशा येत नाहीयेत. त्या कारणास्तव आता तो एखादा येणारा चौकार मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देईल, परंतु त्या धावा तितक्याशी येत नाहीत. त्या कारणास्तव आता शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी 18 धावा धावफलकावर असताना एखादा चौकार ते संपूर्ण डगआउट त्या सन्मानजनक परिस्थितीमध्ये संघाला आणून ठेवेल का, ह्यावर आता त्या आशाभूत नजरेनं ते डगआउट पाहत आहे. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी असेल. केतन होता चांगल्यारीत्या गॅदर. आता 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. धावफक 19 धावा धावफकावर 20 धावांचं टार्गेट हे धावफकावर असेल. तुर्ताच टॉस की बॉसच्या दिशेनं दोन कर्णधार आपण यायचं आहे. दत्तगुरू नवापूर विपक्ष आई भवानी मारंबलपाडा. दत्त आदरणीय सन्माननीय मनीष राऊत साहेब यांना मी विनंती करतो, आपण या साहेब. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. मनीष राऊत साहेब आपल्याला विनंती असेल आपण या. दत्तगुरू नवापूर विपक्ष आई भवानी मारंबलपाडा. संध्याकाळचं सत्र आणि त्या सत्रामध्ये आता प्रचंड ती मान्यवरांची गर्दी, प्रेक्षक राजा वर्ग. चला गुरुदत्त नवापूरचा संघ आहे, आई भवानी मारंबलपाडा संघ. कर्णधार मित्रांनो आपण त्वरित पाठवा. मान्यवरांच्या शुभ असते आता नाणेफेकीचा कॉल केला जाईल. ग्रुप बी आणि ग्रुप बी मधील दुसरा सामना हर्षद येतोय. मनीष राऊत साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. एकीकडे MPL 6 आहे, दुसरीकडे गुरुदत्त क्रिकेट क्लब असा हा कॉल द्यायचा आहे. MPL 6 असा आवाज. आणि आता टॉस लांब गेलाय भरपूर आणि डिसिजन MPL 6 अर्थातच नाणेफेकीचा कॉल जिंकला जातो आई भवानी मारंबलपाडा संघ. तुर्तास मी मान्यवरांना विनंती करतो साहेब, आपण पुन्हा एकदा आसनस्थ व्हायचंय. दोन्ही संघांना कर्णधारांना शुभेच्छा देतात मान्यवर आणि त्यानंतर आपण चर्चा करतोय. हर्षद, नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, डिसिजन काय असेल? फिल्डिंग असेल. आज आपण स्वतः एक चांगले आयोजक आहेत, परंतु आज ज्या प्रकारचं आयोजन नियोजन पाहतोय आणि नवीन हंगामातील नवीन स्पर्धा आपल्या भेटीला येते, कशा प्रकारची संघाची बांधणी आहे, कशा प्रकारची तयारी असेल? आयोजन हे तर खूप सुंदर आहे. ग्राउंड तर विषयच नाही, खेळायला मजा येईल. टीमबद्दल म्हणजे दरवर्षी जी पोरं खेळतात तीच पोरं आहेत. दरवर्षी एफर्ट तर देतोच, यावर्षी 100% अजून देण्याचा प्रयत्न करू.
येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील आपल्याला. त्यानंतर हितेश तांडेल तुझ्या दिशेने येतोय. नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर डिसिजन काय असता? मी पण क्षेत्ररक्षणच करणार होतो. आता मनाच्या विरुद्धात बॅटिंग करण्याचा प्रयत्न करू. चांगला. आपण स्वतः एक चांगले आयोजक आहेत. ज्या प्रकारची नवापूर नगरीमध्ये ती स्पर्धा आपण पाहतोय गुरुदत्त क्रिकेट क्लबची, परंतु आज मनवेलपाड्यामध्ये येऊन हा थाट आपण पाहतोय. ज्या प्रकारचं आयोजन नियोजन ह्या स्पर्धेबद्दल थोडक्यात आयोजकांना ऐकायला आवडेल. आयोजन खूप सुंदर आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही खूप सुंदर आहे. त्यावर खूप नवीन करण्याचा काय प्रयत्न केला आहे. येस, खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला देखील असतील. ह्या पुढील होणारा सामना दोन संघ, एकीकडे नवापूर नगरीतील दत्तगुरु क्रिकेट क्लबचा संघ आहे, विपक्ष आई भवानी मारंबलपाड्याचा संघ आहे. त्यातील ती लढत नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. हे स्वीकारलेलं आपल्याला पाहायला मिळेल. मॅचच्या दिशेने एक माफक आव्हान धाफक कव्हर, दोन संघातील ती लढत पुन्हा आपण एकदा ऐकणार आहोत. येस, धन्यवाद डीजे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, 6 धावा धाफकावर आहे तर 20 धावांचं एक माफक आव्हान हे धाफकावर आपण पाहतोय. चालू असणारा सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी, आलेल्या मान्यवरांच्या माहितीसाठी आहे. एकीकडे बारोंडा 11 फुलपाडा नगरीतील तो संघ आहे, विपक्ष SSP एकनिष्ठ बोळीन संघ. ह्या वेळेला काय आहे? पंचांचा एक हा धावेत आहे. अर्थातच अतिरिक्त धाव ते आता धावफलकामध्ये भर पडत असताना हा दुष्काळात 13वा महिना आहे. 24 मध्ये 20 धावींचं आव्हान असताना ते अतिरिक्त धाव येते आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं होतं, परंतु अतिरिक्त धावेने धावफलकामध्ये भर पडत असताना आता 8 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू आणि यावेळेला ऑनसाईडच्या दिशेनं केतन. येस, धन्यवाद डीजे. आता केतन एक्सलेट करतोय. आता गाडी तारारारा पंपम चालले. 20 धावेंचं आव्हान असताना आता 7 धावेंची गरज आहे. धाफकावर आतापर्यंत खऱ्या अर्थानं ते फुलतंय. न्यू बॉलर आता महेश येतोय. आता ती खऱ्या अर्थानं डोकं दुखी आहे. पुन्हा एकदा तेच लगातारचा तिसरा आहे. अल्केश पाटीलचा हात एका धावेत आहे. अर्थातच तो नो स्वतः आयोजक आहेत, परंतु आज पंचांच्या भूमिकेमध्ये अल्केश सरांना आपण पाहतोय. दुसरीकडे मनीष घरात नाव घेतलं तरी आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक वेगळं स्मित हास्य असतं. एक आगरी समालोचक, एक गोड असं व्यक्ती आणि उत्कृष्ट मनवेलपाडा गुरुदत्त क्रिकेट क्लब संघाचा तो एक चांगला गोलंदाज देखील आहे. आज मनीष शांत आहे. वेगळ्या लुकने यंदाच्या हंगामामध्ये मनीषला आपण पाहणार आहोत, परंतु अति घाई यावेळेला पहिल्या खेळाडूला परतायला लागतं. यस, धन्यवाद डीजे. धावफकावर आतापर्यंत 15 आहेत. 5 धावेंची गरज. मनवेलपाडा नगरी म्हटलं तर अनेक मोठमोठे खेळाडू. वसई तालुक्यातील पहिली 1 लाखाची स्पर्धा आणि ती स्पर्धा खऱ्या अर्थानं गुरुदत्त क्रिकेट क्लब संघाच्या नावे गेली होती. त्यानंतर अनेक मोठमोठे कलाकार, अनेक मोठमोठे ते गीतकार, त्यामध्ये अल्केश पाटीलचा नक्कीच सातत्यानं उल्लेख केला जातो. आज अनेक शेरो शायऱ्या. एक वसई तालुक्यातील मनवेलपाडा नगरी म्हटलं तर कला क्रीडा कौशल्य प्रत्येक क्षेत्रामध्ये एक मोठं नाव आणि यंदाच्या वर्षामध्ये त्या प्रकारचं आयोजन देखील आपण पाहतोय. लगातारचा दुसरा गडी बॅक टू बॅक आता परताळतोय. ज्या प्रकारचं आयोजन नियोजन ह्या स्पर्धेचं अनेक मान्यवर आणि त्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेला तितकेच मोठी मदत. त्यामध्ये आई जीवदानी कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अर्थातच विनोददादा पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 50,000 रुपयाचं प्रथम
ती मोठी रक्कम. त्यानंतर मंगेश पाटील साहेब असतील त्यांच्या माध्यमातून 35,000 रुपये, कुमार गावड यांच्या माध्यमातून 15,000 रुपये, पंकज पाटील साहेब यांच्या माध्यमातून 15,000 रुपये, महेश सुदाम पाटील साहेब यांच्या माध्यमातून त्या आकर्षित करणाऱ्या आणि त्या चमचमत्या अशा तब्बल अनेक अशा मोठमोठ्या 8 ट्रॉफीज, त्यानंतर वैयक्तिक पारितोषिकांच्या त्या 4 ट्रॉफीज, ह्या संपूर्णतः ट्रॉफीज खऱ्या अर्थानं महेश सुदाम पाटील साहेब यांच्या माध्यमातून असे अनेक दानशूर व्यक्ती. परंतु मॅचच्या दिशेने यावेळेला फ्लाईटचं आहे आणि अल्केश पाटील 1+1 2 धावा धाफाकामध्ये भर. 17 धावा धाफाकावर मॅचमध्ये औपचारिकता बाकी आहे. येणारे 15 मध्ये 3 धावांची गरज आहे. बारोंडा 11 फुलपाडा नगरीतील तो संघ पुन्हा एकदा त्याच दहशतीनं आज मैदानामध्ये आहे. केतन असेल, दुसरीकडे आपण 2 खेळाडूंमध्ये आता त्या प्रकारचा तो खेळ पाहायला मिळतोय. आयोजक मित्रांनो बॉल द्यायचे, 2 धावांची गरज. आज ह्या स्पर्धेचा पहिला दिवस अर्थातच दिनांक 25 डिसेंबर क्रिसमसचा दिवस. परंतु दुसरीकडून आज वसई तालुक्यासाठी खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेला तर एक तो दुःखाचा दिवस देखील खऱ्या अर्थानं स्वर्गीय जयेश घरत यांचा तो आज वाढदिवस आणि मनवलपाडा ग्रामस्थ यांच्या माध्यमातून ते आकर्षित करणारा तो आयोजकांच्या वतीनं ती गिफ्ट देखील दिलं होतं. ते सरप्राईज होतं आणि त्या संपूर्णतः जय दुर्गेश 11 संघाला ते देण्यात देखील आलं. परंतु मॅचच्या दिशेनं आता मॅचमध्ये औपचारिकता बाकी आहे. 19 धावा आतापर्यंत धावफलकावर, 2 गड्यांच्या मोबदल्यात. केतन आता स्ट्राईक एंडलाय. 13 मध्ये 1 धावेची गरज आणि MS धोनी स्टाईलमध्ये आता सामना फिनिश, सामना खल्लास. आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम 11 फुलपाडा आणि हार्ड लक टीम. SSP एकनिष्ठ बोलिंग संघ आपल्याला पुढील मॅचसाठी खूप